आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। 6 महिन्यांपासून शिवभोजन थाळीला सरकारकडून अनुदान नाही। अनुदान न मिळाल्याने राज्यातील अनेक शिवभोजन थाळी केंद्र बंद। काही केंद्र कर्ज घेऊन चालवली जात असल्याची माहिती। शिवभोजन थाळीबाबत अनुदान थकीत असल्याचं कुठलंही निवेदन मिळालेलं नाही। काही तांत्रिक अडचणी असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करणार, आशिष जयस्वाल यांची प्रतिक्रिया। सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली। लाडकी बहीण योजना आणल्यानंतर अनेक योजनांना सरकारकडून कात्री। शिवभोजन थाळीच्या अनुदानावरून विजय वडेट्टीवारांची टीका। पालिका निवडणुका 1 महिना लांबणीवर। पालिकेतील प्रभाग रचनेसाठी 1 महिन्याची मुदतवाढ। तर 4 सप्टेंबरऐवजी 6 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचनेची मुदत। दिवाळीनंतरच पालिका निवडणूक होण्याची शक्यता। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीस मान्यता। 12 जिल्हे आणि 39 तालुक्यातून जाणार शक्तीपीठ महामार्ग। शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध। तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी इथे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवलं। मोजणी करण्यात येणाऱ्या मार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या। आंदोलक शेतकरी पोलिसांच्या ताब्यात। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलैला होणार। वाल्मी कराडच्या डिस्चार्ज अर्जावर आज युक्तिवाद झाल्याची माहिती। उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी एन्काउंटर केलेल्या अमोल खोतकरांच्या बहिणीला अटक। घर झडतीत आढळलं 22 तोळे सोनं, 5 जिवंत काडतुसं सापडल्याची माहिती। पोलीस तपासात माहिती उघड झाल्यानंतर रोहिणी खोतकरला अटक। अमरावती जिल्हा बँकेबाबत बच्चू कडूंना मोठा दिलासा। विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टाची स्थगिती। नाशिकमधील गुन्ह्यात बच्चू कडूंना 1 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर अध्यक्षपदावरून अपात्र केल्याच्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती। तर सत्याची बाजू जिंकली आहे, सत्ता हरली आहे, बच्चू कडूंची प्रतिक्रिया।